17 तारखेला महाराष्ट्राचे मंत्री असलेले आणि ओबीसीचे नेते म्हणून जे स्वतःला म्हणून घेतात, परंतु ते फक्त माळी समाजातल्या लाभार्थी लोकांचे ते नेते, सगळ्या माळी समाजाचे सुद्धा नेते नाहीत असे असलेले छगनराव भुजबळ यांची बीडला एक मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातील जो GR काढलाय तो GR रद्द करा म्हणून महाएल्गार सभा होते। त्या सभेला आमचा लोकशाही मार्गाने विरोध आहे आणि त्यांनी बीडमध्ये येण्यापूर्वी स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन यावा ही आमची भूमिका आहे आणि यासाठी बीड जिल्ह्यातला मराठा समाज आम्ही सगळे लोक त्यांना भुजबळांना बीडमध्ये येण्यास लोकशाही मार्गाने विरोध करणार आहोत हे सांगण्यासाठी मी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी मुद्दाम आलोय। आणि काल एका तथाकथित पदाधिकाऱ्याने सुद्धा थोडंसं माझ्याबद्दल गरज ओकण्याचा प्रयत्न केला। वैयक्तिक कितीही चारित्र्य हनन किंवा वैयक्तिक बोलण्याचा प्रयत्न केला तरी आमचा आरक्षणाचा लढा थांबणार नाही। आरक्षणाच्या या लढ्यात आम्ही कुठेही माघार घेणार नाही। कितीही टार्गेट केलं तरी आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहोत आणि मंत्री भुजबळांना आम्ही या बीड जिल्ह्यात का येऊ देत नाहीत किंवा त्यांना का विरोध आहे तर याचं कारण सांगताना मला सांगायचंय की ते एका घटनात्मक पदावर आहेत। घटनेची शपथ घेत असताना मंत्रिपदाची त्यांनी कुठल्याही समाजाला विशेष ममत्व दाखवणार नाही किंवा कुठल्याही समाजाबद्दल आकस दाखवणार नाही ही त्यांनी शपथ घेतलेली आहे, परंतु त्या शपथेचा ते वेळोवेळी भंग करतायत। मग त्यांना जर यायचंय तर ही शपथ घेण्याचा भंग करण्यापेक्षा, घटनेचा द्रोह करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याचा द्रोह करण्यापेक्षा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन यावं। आमचा विरोध असणार नाही।